नमस्कार, जय महाराष्ट्र. बघा, लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार आहे. आता एकूण 60 लाखापेक्षा जास्त लाभार्थी महिलांचे आता अर्ज बाद होणार आहेत. काय आहे सविस्तर बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. बघा, महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पैसे मिळतात. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे यामागचं उद्दिष्ट आहे. परंतु आता या योजनेत ज्या महिला इतर कोणत्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांची आता लिस्ट काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जर तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेत सरकार मोठी ॲक्शन घेण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 25% महिलांचे अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारचे 900 कोटी रुपये हे दर महिन्याला वाचू शकतात असे सांगितले जात आहे. तसेच इन्कम टॅक्स भरत असलेल्या कुटुंबियांना लाडकी बहीण योजनेचा आता लाभ घेता येणार नाही. त्यासोबत आता PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनाही कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे. सोबत बघा, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनाही पैसे मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. तब्बल बघा 25 लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. तर नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा 94 लाख महिला लाभार्थी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या योजनेत या महिलांना आता लाभ मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कोणत्या तरी एकाच योजनेतून तुम्हाला आता लाभ भेटणार आहे. तुम्हाला सगळ्या योजनांमधून तुम्हाला पैसे येणार नाही. तुम्हाला ज्या योजनेतून पैसे चालू ठेवायचे आहेत त्याच योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला महिन्याला जमा होणार आहेत. तर बघा, महत्त्वाची बातमी आहे. तुमचं काय मत आहे या बातमीबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.